नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्यात आला होता। त्या विरोधात दूध संघावर सत्ता असणारे सत्ताधारी मंडळी हे सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी गेले होते। तर कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या 90 दिवसात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी बुधवारी त्यांना दिले आहेत। प्रशासक नियुक्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे जाण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। यामुळे गोकुळच्या प्रलंबित निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे। गोकुळ दूध संघाची 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत अधिकार कोणाकडे असावेत यावरून मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला होता। मुदत संपल्यानंतर दुसरे संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार दूध संघाकडेच होते। मात्र मध्यंतरी हा नियम काढून टाकण्यात आल्याने जुन्या संचालक मंडळाचे अधिकार संपुष्टात आले होते। या निर्णयाविरोधात आणि दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचालीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत। लोकशाही प्रक्रियेत वेळेवर निवडणूक होणे आवश्यक आहे असे नमूद करत न्यायालयाने स्पष्ट केले आहे की 90 दिवसाच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पडली पाहिजे। यामुळे आता जिल्हा निवडणूक प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागणार आहे। दुसरीकडे प्रशासक नियुक्तीच्या मुद्द्यासाठी याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत। त्यामुळे प्रशासक राहणार की जुन्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार याचे भवितव्य आता मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच ठरवणार आहे। श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर 2 दिवस सुनावणी झाली आहे। सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकाच्या वतीने ॲडव्होकेट सिंघवी, लांडगे, मंडलिक यांनी बाजू मांडली। वरिष्ठ वकील रोहितगी यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली। तर महादेव दूध संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने वकील धर्माधिकारी यांनी काम पाहिले। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटाकडून आता निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग येणार असून 90 दिवसाच्या या कालावधीत गोकुळच्या सत्तेचा पेच कसा सुटतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। धन्यवाद।